23 डिसेंबर 2025 असा असेल मंगळवार कर्क राशीसाठी. मंगळवारचा सकाळचा प्रकाश कसा हळूच घरात उतरतो आणि मनात एक शांत लहरी निर्माण करतो, तसं काहीसं आज कर्क राशीतील लोकांसाठी घडणार आहे. काल परवाच्या धावपळीत मनात साचलेले विचार, अनुत्तरित प्रश्न, काही न सांगितलेल्या भावना आणि काही अपूर्ण कामे घेऊन तुम्ही आजच्या दिवसात प्रवेश कराल. पण आजचा दिवस ज्या शांत आणि स्थिर ऊर्जेने तुम्हाला वेढून टाकेल, ती ऊर्जा कालपर्यंतच्या चिंतांच्या ओझ्याला हलके करण्याची ताकद ठेवते. कर्क राशीच्या जातकांचे मन जसे समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे सतत बदलत राहते, तसंच त्यांच्या भोवतीच्या परिस्थितींचा प्रभाव आज अधिक जाणवेल. पण यावेळी तो प्रभाव नकारात्मक न राहता सकारात्मक बदलांचे दार उघडणारा असेल. सकाळच्या पहिल्या तासांत तुमच्या मनात काही विचारांची गर्दी होईल. कदाचित एखादा अपूर्ण प्रकल्प, मनातल्या अपेक्षा, घरातील जबाबदाऱ्या किंवा कामाच्या ठिकाणी जमा झालेलं दडपण तुम्हाला हलकेसे बेचैन करेल. पण आजच्या दिवशी तुमच्या अंतर्मनातून उठणारा आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. कर्क राश हा चंद्राचा प्रभाव असलेला रास असून चंद्र मनाचा अधिपती मानला जातो. त्यामुळे आज चंद्राच्या स्थितीने तुमच्या मनाची स्थिरता आणि विचारांची स्पष्टता वाढवण्याचे काम सुरूच ठेवले आहे. एखादा निर्णय घेण्याकडे तुम्ही झुकाल आणि आश्चर्य म्हणजे कालपर्यंत रोखून धरलेले पाऊल आज अचानक पुढे जाण्याचा धीटपणा दाखवेल. घरातील वातावरणही आज शांत आणि तुमच्या बाजूने राहील. कर्क राशीतील लोक सहसा कुटुंबाशी घट्ट बांधलेले असतात. त्यांच्या जगण्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे कुटुंब आणि नाती. कधी प्रेमात गुंतलेले, कधी संवेदनशीलतेने भारलेले, तर कधी आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे कर्क जातक आज कुटुंबियांसोबत काही मनमोकळ्या गप्पात स्वतःला गुंतलेले पाहू शकतात. कदाचित एखादी आठवण, एखादा जुना प्रसंग किंवा सणासुदीच्या तयारीतल्या चर्चा या सगळ्यात तुमच्या भावनांची घट्ट नातं जुळलेलं जाणवेल. घरातील सदस्यांची साथ, त्यांची समजूतदार नजर आणि त्यांच्या उपस्थितीतील ऊब आज तुमच्या मनाला वेगळाच आधार देईल. आर्थिक बाबतीतही आजचा दिवस काहीतरी संकेत देऊन जाईल. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक व्यवहारांमध्ये जरा अडचण जाणवत असेल, एखादे पैसे अडकले असतील किंवा एखादी गुंतवणूक विचारांवर ओझे बनली असेल, तर आज तुम्हाला त्या चिंतेतून थोडा दिलासा मिळू शकतो. तुम्ही काही नवीन आर्थिक निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्या दृष्टीने निश्चितच अनुकूल आहे. तुमच्या मनाच्या मागील बाजूला लपलेल्या शंकेच्या आवाजाला आज तुम्ही शांतपणे हाताळाल. तुम्ही केलेल्या काही पूर्वीच्या निर्णयांचे फायदे आता तुमच्याकडे परत फिरायला सुरुवात करतील. आर्थिक स्थैर्याची आशा आज तुम्हाला आत्मविश्वासाच्या पातळीवर नेऊन ठेवेल. व्यवसायात गुंतलेली व्यक्ती आज एखाद्या अनपेक्षित संधीसमोर उभी राहू शकतात. एखाद्या जुन्या ओळखीला पुन्हा भेटणं, एखादी नवी कल्पना मनात येणं किंवा कधीकाळी बाजूला सारलेला एखादा प्रकल्प पुन्हा जिवंत होणं, काहीही घडू शकतं. आजला दिवस तुमच्यासाठी पुढे जाण्याचा, नवीन दरवाजे उघडण्याचा आणि जुन्या भीतींना मागे टाकण्याचा आहे. कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अनुकूल आहे. सहकारी आज तुमच्या कल्पनांना साथ देतील. वरिष्ठांकडून एखादे कौतुकाचे शब्द मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेलं काम, घेतलेल्या निर्णयांचा ठसा आज लोकांच्या नजरेत उमटू लागेल. प्रेमाच्या क्षेत्रातही कर्क राशीतील लोकांना आज भावना अधिक खोलवर जाणवतील. जर एखाद्या नात्यात तुम्ही अलीकडे काही दुरावा जाणवत असाल तर आज ते अंतर कमी होण्याचा योग आहे. कोणाच्या प्रेमात पडण्याची भावना कधीकधी समुद्राच्या लाटांसारखी असते, अचानक उचंबळून येणारी. आज त्या लाटांचा स्पर्श तुम्हाला जाणवेल. नात्यातील गैरसमज बाजूला पडतील. एखादा हृदयस्पर्शी संवाद, एखादा मनाजोगतं वाक्य किंवा फक्त एक शांत क्षण, हे सगळं प्रेमाला स्थिर करण्यासाठी पुरेसं असेल. विवाहित व्यक्तींसाठीही आजचा दिवस आपुलकीने भरलेला असेल. जोडीदाराची साथ, त्यांचा पाठिंबा आणि त्यांच्या उपस्थितीमुळे तुमच्या मनात मोठा दिलासा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीतही आज काही सकारात्मक संकेत आहेत. जो काही थोडाफार ताण तुम्ही मागील दिवसात अनुभवलात तो आज कमी व्हायला लागेल. शरीरात हलकासा उत्साह येईल. थोडा थकवा जाणवला तरी तो लवकरच दूर होईल. मनाच्या स्थिरतेचा थेट परिणाम शरीरावर दिसू लागेल. योग, ध्यान किंवा स्वतःशी संवाद साधण्याची वेळ मिळू शकते. मन शांत राहील आणि यामुळे तुमची एकूण ऊर्जा वाढेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की संपूर्ण दिवसात तुम्ही स्वतःच्या भावना नीट हाताळल्यात, स्वतःला सांभाळलत आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक ताकद मिळवली. दिवस जसजसा पुढे जात जाईल तसतसं तुमच्या अंतर्मनात एक प्रकारची स्वच्छता निर्माण होईल. कर्क राशीतील एक मोठा गुण म्हणजे भावनांमध्ये गुंतूनही परिस्थिती समजून घेण्याची क्षमता.
एखादी गोष्ट चुकली असेल तर ती कशी सुधारायची, एखादं नातं जिथे अडकलं आहे तिथे कसं पुढे जायचं, आर्थिक बाबतीत कोणता निर्णय आता योग्य ठरेल, हे सारे प्रश्न तुम्ही शांतपणे विचारात घ्याल. दिवसावर चंद्राचा प्रभाव तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक तीव्र करेल. तुम्हाला स्वतःचं उत्तर स्वतःच सापडेल. सायंकाळी तुम्ही एखाद्या जुन्या आठवणीत रमून जाल. कदाचित एखादा फोटो, एखादी वस्तू, एखादं गाणं किंवा एखादी सुगंधाची लहर तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल. पण आता तुम्ही त्या आठवणींमध्ये अडकणार नाहीत. त्या आठवणी आज तुमच्या वाढीचा भाग बनून राहतील. त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल, अनुभव मिळेल आणि पुढे जाण्याची उमेद मिळेल. रात्रीचा काळही शांत आणि सुखद असेल. दिवसभराच्या घटनांचा आढावा घेताना तुम्हाला जाणवेल की दिवसाने तुम्हाला स्थिरता शिकवली, प्रेम जाणायला शिकवलं आणि आर्थिक आणि भावनिक पातळीवर सुरक्षितता दिली. झोपताना मनात शांती असेल, काही दिवसांनी मिळालेली एक खोल शांतता.